नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं NG मॅथ क्लास या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. मित्रांनो, आपण महा TET परीक्षेसाठी अतिशय इम्पॉर्टंट, अतिशय महत्त्वपूर्ण अशी प्रश्नपत्रिका या ठिकाणी पाहत आहोत. आजचा आपला विषय असणार आहे मराठी विषय असणार आहे. मग याच्यामध्ये आपण काय करत असतो, तर आतापर्यंत जे TET परीक्षेमध्ये प्रश्न आले आहेत हे प्रश्न आपण स्पष्टीकरणासह या ठिकाणी पाहत असतो. पुढचा प्रश्न आहे आपला पहिला, म्हणजे आजचा आपला पहिलाच प्रश्न आहे. प्रयोग ओळखा. वाक्य काय दिले पहा. शेवटी मी डॉक्टरांना विचारलं, हे आपल्याला वाक्य दिलंय आणि काय सांगितलं, ह्या वाक्याचा आपल्याला प्रयोग ओळखायला सांगितलाय. आता या ठिकाणी बघा, विचारणारा कोण आहे, म्हणजे आपल्याला तुम्हाला माहिती आहे, आपल्याला जर प्रयोग ओळखायचा असेल तर सगळ्यात आधी आपल्याला वाक्याचा काय ओळखावा लागतो, कर्ता ओळखावा लागतो, आणि वाक्यामध्ये असेल तर कर्म ओळखावं लागतं. ठीक आहे. मग या ठिकाणी कर्ता ओळखण्यासाठी आपण काय करतो, जे क्रियापद आहे, क्रियापदाचा जो धातू आहे याला काय नारा कोण असा प्रत्यय लावतो. मग बघा, क्रियापदात काय विचारला आहे, याचा धातू काय आहे, विच धातू आहे किंवा विचार धातू आहे. मग विचारणारा कोण, विचारणारा कोण आहे, मी आहे. म्हणजे मी काय झाला, कर्ता झाला. कर्ता कोण आहे या वाक्याचा, मी कर्ता झाला. आता विचारण्याची क्रिया कोणावर घडली, कोणावर घडली, कुणाला विचारलंय, डॉक्टरांना विचारलंय. मग डॉक्टर काय झाले, ह्या वाक्याचं कर्म झाले. ठीक आहे. मग आपल्याला वाक्याचा कर्ता मिळाला, कर्म मिळालं. ठीक आहे. पण आता या ठिकाणी बघा, हे जे आपल्याला कर्म मिळालंय हे कर्म कशामध्ये आहे, सर्वनामामध्ये आहे. इथं काय आहे, सर्वनाम आहे. मग ज्या वेळेस तुम्हाला वाक्यामध्ये कर्त्याऐवजी जर सर्वनाम आलेलं असेल तर तेव्हा काय करायचं, त्या जागी एखादं नाव ठेवून बघायचं, एखादं नाम ठेवून बघायचं आणि त्याला प्रत्यय आलाय का नाही हे तपासून बघायचं. मग समजा शेवटी मी डॉक्टरांना विचारल्याऐवजी शेवटी मी इथं एखादं नाव घेतो, शेवटी महेशने डॉक्टरांना विचारले. आता हे बघा, महेशने काय झाला, महेश नला प्रत्यय आला, म्हणजे महेशला ने प्रत्यय आला. डॉक्टरांना इथं सुद्धा ना प्रत्यय आहे. मग इथं बघा, ह्या वाक्यामध्ये कर्ता आणि कर्म दोघांना सुद्धा काय आहे, प्रत्यय आहे. मग तुम्हाला मी वारंवार सांगितलंय, जर दोघांना प्रत्यय असेल, कर्ता आणि कर्म दोघांना जर प्रत्यय असेल तर ते वाक्य कोणत्या प्रयोगाचं असतंय, भावे प्रयोगाचं असतंय. बाकी काही बदलीत बसायचं नाही, फक्त बघायचं कर्ता आणि कर्माला प्रत्यय लागलेलं आहे का, आणि जर प्रत्यय लागला असेल तर ते वाक्य काय असतंय, दोघांना प्रत्यय असेल तर ते वाक्य भावे प्रयोगाचं असतं. हे काळ्या दगडावरची पांढरी रेष असते. ठीक आहे. मग बघा, तुम्हाला भावे प्रयोग ओळखायची सगळ्यात सोपी खूण सांगतो, काय, कर्ता आणि कर्म दोन्हींना काय असतोय, प्रत्यय असतो. हे लक्षात ठेवायचं. त्याच्यानंतर इथं अजून एक प्रश्न विचारला जातो की भावे प्रयोगातील क्रियापद हे नेहमी कसं असतं. मग भावे प्रयोगातील क्रियापद हे नेहमी तृतीय पुरुषी, नपुसकलिंगी आणि एकवचनी असतं. खूप महत्त्वाचं आहे. परीक्षेमध्ये जशाच्या तसा प्रश्न विचारला जातो या ठिकाणी की भावे प्रयोगातील क्रियापद हे नेहमी कसे असते. मग हे नेहमी कसं असतंय, तृतीय पुरुषी, नपुसकलिंगी, एकवचनी असतं. ठीक आहे. पुढचा प्रश्न बघा, 2 नंबर आहे, समास ओळखा. या ठिकाणी आपल्याला काय केलंय, समास ओळखायला सांगितलंय. बघूया प्रश्न काय आहे. दीर्घोद्योग. दीर्घोद्योग हा आपल्याला शब्द दिला आहे आणि या शब्दाचा आपल्याला समास ओळखायला सांगितलाय. मग आता समास ओळखताना तुम्हाला सगळ्यात पहिली गोष्ट काय करायची असते, विचारलेल्या शब्दाचा विग्रह करायचा असतो. काय करायचा असतो, विग्रह करायचा असतो. मग दीर्घ उद्योगचा जर विग्रह केला आपण तर काय होईल, दीर्घ असा उद्योग. काय होतो बघा, दीर्घ उद्योगचा विग्रह, दीर्घ असा उद्योग. ठीक आहे. दीर्घ असा उद्योग, त्यालाच काय म्हणतो आपण, दीर्घ उद्योग म्हणतो. मग आता या ठिकाणी बघा, दीर्घ असा उद्योग याच्यामध्ये जर तुम्ही पाहिलं तर ह्या समासामधले दोन्ही पद हे काय आहेत, एकाच विभक्तीमध्ये आहेत. बघा, दीर्घ बघा आणि उद्योग बघा, दोघांनाही कुठला विभक्ती प्रत्यय लागलेला नाही, काही नाही, दोन्ही काय आहेत, प्रथमा विभक्तीमध्येच आहेत. म्हणजे दोन्ही एकाच विभक्तीमध्ये आहेत. मग लक्षात ठेवायचं, जेव्हा समासातील दोन्ही पदे एकाच विभक्तीमध्ये म्हणजे प्रथमा विभक्तीत असतात तेव्हा त्यास कर्मधारय समास म्हणतात. कोणता समास म्हणतात, कर्मधारय समास. आहे का ऑप्शन कर्मधारय, 2 नंबरला आहे कर्मधारय. आणि कर्मधारय हा कोणत्या समासाचा उपप्रकार आहे, तर हा तत्पुरुष समासाचा उपप्रकार आहे. लक्षात ठेवा, कर्मधारय तत्पुरुष समास. लक्षात येतंय, खूप सोपं आहे. याचे जर अजून उदाहरणं पाहिले तर महादेव परीक्षेमध्ये कमीत कमी 2-3 वेळेस विचारलंय. महादेव, महादेव म्हणजे काय, महान असा देव. त्याच्यानंतर विद्याधन, हे सुद्धा परीक्षेमध्ये विचारलं आहे. विद्याधन म्हणजे काय, विद्या हेच धन.
नरसिंह, सिंहासारखा नर बघा, ठीक आहे. त्याच्यानंतर मेघश्याम, मेघासारखा काळा, त्यालाच काय म्हणतो आपण मेघश्याम. मग या ठिकाणी तुम्हाला फक्त एक लक्षात काय ठेवायचं आहे की दोन्ही विग्रह काय असतात, विग्रहामधले दोन्ही शब्द काय असतात, एकाच विभक्तीमध्ये असतात. सगळीकडे बघा, इथं बघा, महान, देव, विद्या, धन, सिंह, नर, म्हणजे सगळे शब्द काय आहेत, एकाच विभक्तीमध्ये आहेत. मग तुम्हाला हेच लक्षात ठेवायचं आहे, जर दोन्ही पद एकाच म्हणजे प्रथमा विभक्तीमध्ये असतील तर त्यावेळेस कर्मधारय तत्पुरुष समास होतो. ठीक आहे, खूप सोपं आहे. पुढचा प्रश्न पाहू. प्रश्न क्रमांक 3. पद्मश्री अशोक केळकरांनी पुढीलपैकी कोणते पुस्तक लिहिले? कुणी विचारलंय? अशोक केळकरांनी कोणतं पुस्तक लिहिले असं आपल्याला या ठिकाणी विचारलेलं आहे. मग अशोक केळकरांनी कोणतं पुस्तक लिहिले याच्यापैकी? तर रुजुवात हे यांचं पुस्तक आहे. आणि ह्या पुस्तकावरती काय प्रश्न आला आहे, तर ह्या पुस्तकाला साहित्य अकादमी पुरस्कार मिळालेला आहे. ठीक आहे, म्हणजे ज्या पुस्तकांना साहित्य अकादमी पुरस्कार मिळालेत ना त्याच्यावरती आपल्याला प्रश्न विचारला जातो, हे लक्षात ठेवा. त्याच्यानंतर आता हे पहा, प्रश्न असं विचारू शकतात की आधुनिक भाषा विज्ञान हे पुस्तक कोणाचं आहे? तर आधुनिक भाषा विज्ञान कोणाचं आहे? मिलिंद मालशे यांचं आहे. त्याच्यानंतर भाषा आणि संस्कृती हे कोणाचं आहे जर विचारलं तर हे ना. गो. कालेलकर यांचं हे पुस्तक आहे. दोन्ही लक्षात ठेवा. आणि हे अशोक केळकरांचं रुजुवात लक्षात ठेवा. कदाचित पुढचा प्रश्न असा विचारू शकतात आपल्याला की रुजुवात हे पुस्तक खालीलपैकी कोणी लिहिलं आहे? मग रुजुवात हे पुस्तक कोणी लिहिलं आहे? अशोक केळकरांनी लिहिलं आहे. आणि इथं अजून एक प्रश्न विचारू शकतात की अशोक केळकरांना पुढीलपैकी कोणता पुरस्कार मिळालेला आहे? ऑप्शन देतील, पद्मश्री, पद्मभूषण, पद्मविभूषण आणि यापैकी नाही. मग कोणता पुरस्कार मिळालेला आहे त्यांना? पद्मश्री पुरस्कार मिळालेला आहे. प्रश्न अशा पद्धतीने विचारलेले आहेत मित्रांनो, म्हणून लक्षात ठेवायचं आहे. पुढचा प्रश्न आपला 4 नंबर. गळ्यातले तुटले ओटीत पडले या म्हणीचा योग्य अर्थ सांगा. गळ्यातले तुटले ओटीत पडले म्हणजे काय? नुकसान होता होता टळणे. कुठे ऑप्शन? पर्याय क्रमांक 2 आहे पहा, नुकसान होता होता टळणे. ठीक आहे, पुढचा प्रश्न बघूया. त्याच्या अगोदर एक छोटीशी पण अतिशय महत्त्वाची अशी सूचना. मित्रांनो, आपण टी परीक्षेसाठी अतिशय इम्पॉर्टंट, अतिशय महत्त्वपूर्ण अशी टेस्ट सिरीज या ठिकाणी सुरू केलेली आहे. आपल्या टेस्ट सिरीजचं वैशिष्ट्य आहे की या ठिकाणी ही तुमच्या संपूर्ण अभ्यासक्रमावर आधारित अशी आपली ही टेस्ट सिरीज असणार आहे. मग या टेस्ट सिरीजमध्ये तुम्हाला काय भेटेल बघा, तर तुम्हाला 10 टेस्ट पेपर भेटतील. त्याचबरोबर आतापर्यंत झालेल्या TETच्या सर्व प्रश्नपत्रिका तुम्हाला या ठिकाणी उत्तरासहित, उत्तर सूचीसहित तुम्हाला या ठिकाणी प्रोव्हाइड केल्या जातील. ठीक आहे, उत्तर सूचीसहित तुम्हाला या प्रश्नपत्रिका तुम्हाला प्रोव्हाइड केल्या जातील. त्याचबरोबर या 10 टेस्टवरतीच तुम्हाला फ्रीमध्ये आपण अतिशय IMP अशा नोट्स सुद्धा तुम्हाला प्रोव्हाइड करतो. मग यामध्ये कोणकोणत्या विषयाच्या नोट्स असतील बघा, मराठी असेल, हिंदी असेल, गणित बुद्धिमत्ता असेल, इतिहास, भूगोल, त्याचबरोबर मानसशास्त्राच्या सुद्धा अतिशय इम्पॉर्टंट, अतिशय महत्त्वपूर्ण अशा नोट्स तुम्हाला या ठिकाणी प्रोव्हाइड केल्या जातील. अजून एक TET परीक्षेसाठी सगळ्यात महत्त्वाचं काय असतंय तर क्रमिक पुस्तकं. मग या ठिकाणी आपण इयत्ता 4थी ते 8वी पर्यंतचे क्रमिक पुस्तकं आहेत याच्या सुद्धा नोट्स तुम्हाला या ठिकाणी प्रोव्हाइड करत आहोत. मग त्यामध्ये कोणकोणते विषय असतील? इतिहास, भूगोल, राज्यशास्त्र असेल, त्याचबरोबर विज्ञान सुद्धा या ठिकाणी प्रोव्हाइड केलं जाईल. मग जर तुम्ही एवढ्या सगळ्या मटेरियलचा अभ्यास केला तर तुम्ही परीक्षेमध्ये सहज 100 पेक्षा जास्त मार्क काय या ठिकाणी सहज घेऊ शकता. ठीक आहे, मग या सगळ्यांची किंमत किती मित्रांनो? तर 200 रुपये किंमत आहे. त्याच्यामध्ये सुद्धा विद्यार्थ्याच्या मागणीस तर आपली ऑफर चालू आहे. जर तुम्ही ऑफरनुसार आज जर तुम्ही ही टेस्ट सिरीज घेतली तर ही तुम्हाला फक्त आणि फक्त 139 रुपयाला तुम्हाला ही टेस्ट सिरीज पडेल. मग हे 139 रुपये तुम्हाला कुठं पे करायचे आहेत? तर तुमच्याकडे गुगल पे असेल, फोनपे असेल, त्या ठिकाणी आपला नंबर आहे बघा 96 89 14 16 30. ठीक आहे, 96 89 14 16 30 हा आपला फोनपे गुगल पे नंबर आहे. या नंबरवरती तुम्हाला काय करायचं? 139 रुपये पे करायचे आहेत. आणि तुम्ही जे पैसे पाठवले त्याचा एक स्क्रीनशॉट काढायचा आहे आणि हा स्क्रीनशॉट मला व्हॉट्सॲपला शेअर करायचा आहे. ठीक आहे, त्याचबरोबर काही मित्रांना गुगल पे, फोनपे पैसे पाठवण्यात अडचण येत आहे. त्यांनी जर मेसेज केला तर आपण त्यांना व्हॉट्सॲपला स्कॅनर सुद्धा या ठिकाणी प्रोव्हाइड करू. स्कॅनरवरती पैसे पाठवणं काय आहे? सोपं पण आहे आणि सुरक्षित पण आहे. ठीक आहे, म्हणजे चुकून दुसऱ्या कोणाला पैसे जाण्याचा धोका या ठिकाणी राहत नाही. तुमचा स्क्रीनशॉट मला पाठवल्याबरोबर मित्रांनो तुम्हाला
5 मिनिटाच्या आतमध्ये संपूर्ण स्टडी मटेरियल या ठिकाणी काय केलं जाईल, प्रोव्हाइड केलं जाईल. ठीक आहे. पुढचा प्रश्न बघूया 5 नंबर. पुढील वाक्यातले प्रथमांत कर्म ओळखा. माझ्या उशीखालचा खाऊचा रुपया ताईला दे. आता काय सांगितलंय, प्रथमांत कर्म ओळखायला सांगितलंय. ठीक आहे. मग आता तुम्हाला मग वाक्यातलं मी अगोदर सांगितलं होतं, आपल्याला जर वाक्याचं कर्ता आणि कर्म ओळखायचं असेल तर आपल्याला काय करावं लागतं, आधी वाक्याचं जे क्रियापद आहे त्या क्रियापदाला प्रश्न विचारावा लागतो. आता इथं क्रियापद काय दे आहे, मग देणारा कोण असं जर आपण प्रश्न विचारला, देणारा कोण, तर काय उत्तर येईल आपलं, माझ्या उशीखालचा खाऊचा रुपया ताईला दे. आता इथं बघा, देणारा कोण असं जर प्रश्न विचारला तर कोणी दिसत नाही, पण देणारा इथं आहे तू. हा काय लपलेला या वाक्यामध्ये, तू माझ्या उशीखालचा रुपया ताईला दे. ठीक आहे. त्याच्यानंतर देण्याची क्रिया कोणावर घडली, देण्याची क्रिया कोणावर घडली, रुपयावरती घडली. म्हणजे रुपया हे काय आहे, कर्म आहे. आणि रुपयाला कुठला प्रत्यय लागलाय का, विभक्ती प्रत्यय लागला नाही, म्हणजेच ते काय प्रथमांत कर्म आहे. मग रुपया कुठे ऑप्शन आपलं बघा, पर्याय क्रमांक 3 आपलं रुपया आहे. ठीक आहे. खूप सोपा प्रश्न असतो मित्रांनो, खूप सोपे प्रश्न असतात. मराठी हा असा विषय आहे की तुम्ही टीईटीला मराठीमध्ये 30 पैकी 27 ते 28 मार्क तुम्ही सहज घेऊ शकता. म्हणजे कुठंच गेले नाही तुमचे. जर तुम्ही मराठीची थोडी तयारी केली ना तर 27-28 मार्क तुम्ही या ठिकाणीच घेऊ शकता. म्हणजे एवढे मार्क जर घेतले तर बघा आपल्याला मार्क लागतात किती, 83 किंवा 90 मार्क लागतात. त्याच्यापैकी जर आपल्याला 27-28 मार्क जर आले तर तुम्ही 30-35% म्हणजे 40% टीईटी परीक्षा इथंच पास होत आहे. एकाच विषयावरती 40%. एवढा बेस्ट मराठी विषय असतो. त्याच्यात स्कोर करण्यासाठी खूप संधी असते, खूप सोपे सोपे प्रश्न असतात. आणि विशेष म्हणजे मराठीमध्ये प्रश्न काय असतात, जास्तीत जास्त प्रश्न हे रिपीट होणारे असतात किंवा त्याच चॅप्टरवरती पुन्हा पुन्हा विचारणारे प्रश्न असतात. म्हणजे काय, सिलेबस लिमिटेड आहे. सिलेबस लिमिटेड असल्यामुळे आता शब्दाच्या जाती आहेत, बदलणार आहेत का शब्दाच्या जाती, 13 वर्षापूर्वी बी तेवढ्याच होत्या. म्हणजे जेव्हा टीईटी चालू झाली तेव्हा शब्दाच्या जाती तेवढ्याच होत्या. आजही शब्दाच्या जाती किती आहेत, तेवढ्याच आहेत. आणि पुढच्या 25 वर्षातही शब्दाच्या जाती किती राहतील, तेवढ्याच राहतील. म्हणजे तोच सिलेबस असल्यामुळे प्रश्न काय होतात, रिपीट होत आहेत. फक्त काय उदाहरण बदलू शकतं. आता इथं असाच प्रश्न विचारतील आणि एखादं उदाहरण बदलतील, पुढचं उदाहरण बदलतील फक्त. किंवा इथं प्रथमांताऐवजी कर्माला एखादा प्रत्यय लावतील आणि ते ओळखा सांगतील. पण सांगतील काय, आपल्याला कर्मच ओळखायला सांगतील. कारण वाक्याचा महत्त्वाचा घटकच काय, कर्ता, कर्म आणि क्रियापद. हे काही बदलणार आहेत का, नाही बदलणार. ठीक आहे. पुढचा प्रश्न बघा, दीडी या शब्दाचा अर्थ सांगा. जशाचा तसा प्रश्न रिपीट झालाय. काल पण आपल्याला प्रश्न होता दीडी आणि त्याचा समानार्थी शब्द विचारला होता. काय विचारला होता, समानार्थी शब्द. आणि आज काय विचारलंय, फक्त अर्थ सांगा म्हटलंय. आता अर्थ सांगा म्हणजे मी काय विचारलंय, समानार्थी शब्दच विचारलंय. म्हणजे बघा शब्दामध्ये किंवा प्रश्नामध्ये किती फरक करतात. दीडी या शब्दाचा अर्थ सांगा आणि दीडी या शब्दाचा समानार्थी शब्द सांगा, एवढाच फरक केलाय. मग दीडी म्हणजे काय, दृष्टी. दीडी कोणत्या भाषेतला शब्द आहे, संस्कृत शब्द आहे. हा कुठं आढळतो, तर जे आपले जुने अभंग आहेत संतांचे, त्या अभंगामध्ये आपल्याला हा शब्द आढळतो. पुढचा प्रश्न 7 नंबर. पुढील वाक्प्रचाराचा अर्थ सांगा. जमीन आसमानचा फरक असणे. जमीन आसमानचा फरक असणे म्हणजे काय, खूप फरक असणे. आता आजचा जे आपला व्हिडिओ आहे ना, याच्यामध्ये आपण जास्तीत जास्त प्रश्न आपण काय घेतलेले आहेत, समानार्थी शब्द, विरुद्धार्थी शब्द याच्यावरती घेतलेले आहेत. त्याला आपण काय म्हणतो, हॉकॅब म्हणतो. ठीक आहे. मग हॉकॅबवरती आपण प्रश्न काय घेतलेत जास्त, की बाबा तुम्हाला माहिती व्हावी की असेही प्रश्न परीक्षेमध्ये विचारले जातात, तुमचा आत्मविश्वास वाढवावा. तुम्हाला सांगतो मित्रांनो, 30 पैकी 15 प्रश्न तर असे असतात की जे तुम्ही आज जरी गेले ना, आज आहे असा तुम्ही 25 वर्षापूर्वी जरी अभ्यास केलेला असला किंवा केलेलाही नसला तरी ते 15 प्रश्न तुम्हाला फक्त वाचता जर येत असेल, मराठी जर तुम्हाला वाचता येत असेल तरी तुम्ही 15 प्रश्न सोडवू शकता. एवढं सोपं आहे मराठी व्याकरण. तुम्ही वाटलंच तर जुनी प्रश्नपत्रिका एखादी घेऊन बघा आणि जर तुमचे 15 पेक्षा कमी प्रश्न सुटले तर मी तुम्हाला ₹1,00,000 बक्षीस देईन. ठीक आहे. ट्राय करून बघा, काही हरकत नाही. पुढचा प्रश्न बघूया 8 नंबर. केवळ वाक्य करा. हॉटेलवर पोहोचल्यावर आमचे चेहरे उजळले, सगळ्यांनी ते पाहिले, सगळ्यांच्या मनातील मळप दूर झाले. आता इथं आपल्याला काय केलंय, केवळ वाक्य करायला सांगितलं. आपल्याला काय केलं त्यांनी,
3 स्वतंत्र वाक्य दिलेत आणि ह्या 3 स्वतंत्र वाक्याचं काय सांगितलंय, एकच केवळ वाक्य करायला आपल्याला या ठिकाणी सांगितलंय. ठीक आहे, मग बघूया. आता तुम्हाला माहिती आहे कोणतं वाक्य करायला सांगितलंय, केवळ वाक्य. म्हटलं केवळ वाक्यामध्ये हे काय असतं, आपलं साधं वाक्य असतंय. ठीक आहे, याच्यामध्ये कुठलं उभयान्वयी अव्यय नसतंय किंवा वाक्य जोडलेलं नसते. मग बघूया. हॉटेलवर पोहोचल्यावर आमचे चेहरे उजळले कारण सगळ्यांच्या मनातील मळब दूर झाले. बघा हे कारण इथं काय आलंय, उभयान्वयी अव्यय आलंय की नाही. मग मी तुम्हाला काय सांगितलं होतं, याच्यामध्ये उभयान्वयी अव्यय नसतंय, इथं आलंय. म्हटलं हे वाक्य काय आहे, मिश्र वाक्य आहे. आपल्याला कोणतं करायला सांगितलंय, केवळ वाक्य. हॉटेलवर पोहोचल्यावर आमचे चेहरे उजळले म्हणून, बघा पुन्हा म्हणून आलंय, सगळ्यांच्या मनातील मळब दूर झाले. हे सुद्धा काय आहे, उभयान्वयी अव्यय आले. म्हटलं हे सुद्धा आपल्या या ठिकाणी उत्तर असू शकत नाही. ठीक आहे, पुढचं बघा. इथं जराशी आपली स्क्रीन हँग झाली आहे, काही हरकत नाही, टच होत नाही त्याच्यावरती, मी तसं सांगतो तुम्हाला. हे आपलं 2 नंबरचं या ठिकाणी काय आहे, उत्तर आहे. पुढचा प्रश्न बघूया. 3 पर्याय काय, हॉटेलवर पोहोचल्यावर आमचे उजळलेले चेहरे पाहून सगळ्यांच्या मनातील मळब दूर झाले. म्हणजे बघा हे वाक्य उत्तर नाही आपलं, पर्याय क्रमांक 3 आपलं उत्तर आहे. आता हे स्क्रीन हँग झाल्यामुळे तुम्हाला इथं दाखवता येईल ना, हे सुद्धा काय इथं म्हणून हे उभयान्वयी अव्यय आलंय, त्याच्यामुळे हे वाक्य नाही. पर्याय क्रमांक 3 हे आपलं उत्तर आहे. हॉटेलवर पोहोचताना आमचे चेहरे उजळले ते पाहून सगळ्यांच्या मनातील मळब दूर झाले. इथं बघा फुल स्टॉप आला, म्हणजे 2 काय आहेत, स्वतंत्र वाक्य आहेत. मग पर्याय क्रमांक 3 हे आपलं योग्य उत्तर असणार आहे. आता ही स्क्रीन हँग झाल्यामुळे काय होतं, या ठिकाणी मी थांबतो, परत करूया आपण.